माझा मित्र कैवल्य. गाईज नमस्कार, मी रुद्रान स्वागत करतो तुमचं आजच्या व्लॉग मध्ये. आज होता आपलं मॅथ्स आणि फिजिक्सचं लेक्चर. ओम झाला होता लेट, मग सरांनी त्याला त्यांच्या शब्दात विचारपूस केली. लेक्चर झाल्यावर भाई तर डायरेक्ट क्यूब सॉल्व्ह करायला भाई फक्त ऍक्टिंग करत होता सॉल्व्ह करणे. लेक्चर झाल्यावर सरांनी रेग्युलर प्रमाणे अटेंडन्स घेतली. नंतर आपण आलो डायरेक्ट प्रॅक्टिसला. यांचं एवढं डीप डिस्कशन बघून मला असं वाटलं काहीतरी महत्वाचं आहे. पण यांचं चाललं होतं कटप्पाने बाहुबली को क्यू मारा. मग जो ऍक्ट होता त्याची थोडी प्रॅक्टिस घेतली, मग थोडासा डान्स, मग सार्थकला थोडा स्टेप जमत नव्हत्या, मग त्याला ते क्लिअर करून दिले. गुड मॉर्निंग, वेलकम टू रुद्राज ब्लॉग. माझा मित्र प्रियुष, माझा मित्र कैवल्य. आमचा रुद्र नुसता प्रॅक्टिसच्या मागे लागतो. त्याला तर येतं, आम्हाला येत काही. प्रॅक्टिस कर. साईडला तुझ्यासोबत कोण आहे? नंतर आपल्या सार्थक भाऊनी जी स्टेप केली एक नंबर. विचार करत होतो जर मी केलं तर काय होईल, डायरेक्ट तोंडावर पडेल. म्हटलं ना कुठं तोंड फोडून घेते भाऊ. आणि एक कलाकार आहे बाई. जर तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल मी जो ड्रामा करतोय तोच ड्रामा दुसरे ब्रँच वाले पण करते. या संदर्भात सरांनी आम्हाला थोडं गायडन्स केलं. वाटतं पर्सनली की आपल्याला ती जी मेन गोष्ट आहे ती रिक्रिएट करायची, महाराजांचा राज्याभिषेक. मग तुम्ही वाटलं तर सुरुवात अशी करा की महाराजांचा जन्म, मग ते पाळण्याचं गाणं, मग त्याच्यानंतर एखादं युद्धाचं सीन, असं करून मग तुम्ही. मग आम्ही डिस्कशन केलं. आम्ही लिहिलेला ऍक्ट सरांनी सांगितलेला ऍक्ट ना अपोजिट होता. मग आम्ही त्याच गोष्टीवर डिस्कशन करून कोणतं बेस्ट होईल याचा विचार केला. मग आम्ही ठरवलं आम्ही लिहिलेला ऍक्ट त्याच्यातच थोडे इम्प्रूव्हमेंट करूयात. कारण आम्ही जे पण करतोय जो पण ऍक्ट आणि डान्स आहे एकदम कमाली. तो ऍक्ट आणि डान्स अॅन्युअल डेच्या दिवशी तुम्हाला नक्की बघायला मिळेल. नंतर मग सरांना सगळी कन्सेप्ट समजून सांगितली. सरांना पण आम्ही लिहिलेली स्क्रिप्ट खूप आवडली. मग म्हटलं चला जे होईल ते होईल. मग केली परत ऍक्टची सुरुवात. सरांनी पण ऍक्ट बघितलं, त्याच्यात सरांना स्क्रिप्ट पण खूप आवडली. नंतर मग सरांनी कॉल करून आमचा ऍक्ट हा फिक्स आहे असं सांगितलं. तो आनंद म्हणजे एक नंबर होता. गरम गरम चहा सोबत प्रॅक्टिस एंड केली. आज खूप जास्तच प्रॅक्टिस झाली होती असं वाटतंय. आज खूप जास्तच प्रॅक्टिस झाली होती. झोप पण येत होती कारण डायरेक्ट 5ला घरी, म्हणजे 12 ते 5 प्रॅक्टिसच होती आज. सो हाच होता आजचा ब्लॉग. भेटूया पुढच्या एकदम इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.